तर हॅलो फ्रेंड, बघा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. हे तेल घेऊन आले आहे सूर्यफुलाचं, पतंजलीचं. हे उपटन आणलं आहे. हा बघा, ही मॅगी आणली आहे पतंजलीची. ही खिसणी आणली मी. हा बघा, आणि ही चाळणी आणली आहे चहाची, कारण की म्हणलं खिसायला बी आहे. बघा हे, हा बघा हे लय दिवस झालं. आणि हा बघा हे आणलंय मोहरीचं तेल. माशाला इतकं छान न, खूपच छान. आणि ही साबण आणली, ही मुलतानीची साबण आहे, घेऊन आले मी. आणि हा का ही पायाची क्रीम आणली आहे, कारण उन्हाळ्यामध्ये माझ्या खूप टाचा उलट्याता. हिवाळ्यात नाही बरं का एवढ्या, पण उन्हाळ्यात बापरे लयच. आणि ही क्रीम पण घेऊन आली आहे. खूप दिवस झाला मला ही क्रीम आणायची होती, तर आता मी ही घेऊन आले. हा बघा, ही लावली तर खूप छान मॉइश्चरायझर झालं हे. आणि हे काढला हात म्हणलं, हा का ह्याला नाही लावली तर हा का हे बघा कसं झालं, बघू शकतात तुम्ही. आणि हा का हे बघा, हे मस्त एकदम छान. आणि ही मेहंदी पण आणली आहे. तुम्हाला बी जर पाहिजे असेल तर सांगा मला, मी तर 4 पाकिट आणलेत मी. हे शॅम्पू आहे. हे पावडर घेऊन आले गव्हाचं, हे पिल्याला चांगलं असतंय म्हणून. हे लिक्विड आणलंय भांडे घासायला, पतंजलीचंच. हा बघा, हे शॅम्पू आणलाय, कारण आता कोण लावतंय नाही लावतंय, आपली आपली मर्जी असते, खरं आहे का नाही. तर आम्हाला हे शॅम्पू सूट होतंय म्हणून हेच वापरतात आम्ही सगळेजण. आणि हा का हे मॉइश्चरायझर आहे, एकदम सगळ्यात छान. कारण तुम्हाला आवडते का नाही मला माहीत नाही, पण आम्ही हे लावतात. हा का एकदम छान मस्त, कसं शेल केलेलं आहे, एकदम सिल्वर कलरचं टोपण पण एकदम भारी आहे. आणि हे बघा, हे कलाकंद आणलाय, खाल्ल्याला चांगला असतो म्हणून चांगली मस्त मोठी भारी भरणी भेटली आहे. गुलकंद, मी कलाकंदच म्हणले, गुलकंद आहे बघा, हे कलाकंद. हा बघा, हे चिया सीड दिलं आहे मला. एवढं मोठं पाकिट भेटलं आहे ना डिस्काउंटमध्ये थोडं. वाव, बघा चिया सीड छान. आणि हे आपलं आलं नारळाचं तेल, बघा एकदम मस्तपैकी, बघू शकता. वाव, हितवर आहे भरलेलं हे बघा. खायला नाही बरं का, पण केसालाच लावाय आणले. आणि हा का हे आणलंय फरची पुसायला आपल्याला लास्टला. आणि हा बघा, हे काजळ घेऊन आले मी, ओपन पण केलंय, फोडलंय मस्तपैकी. पॅकिंग एकदम छान, सुगंध. हा का हे बघा. चला भेटू आपण असंच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या. हां, आणि मॅगी आणली, मॅगी पतंजलीचीच मॅगी आणली, खूप आवडते म्हणून. तर चला असंच भेटू आपण. तर ह्याच्यातलं कुठलं तुमच्या पसंतीचं आहे ते मला कमेंट करून सांगा पटकन.